शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची तातडीने प्रतिपूर्ती करावी ही मागणी घेऊन त्यासोबतच इतर मागण्यांकरता आज राज्यभरातल्या शाळा बंद आहेत। यामध्ये राज्यातल्या 4,500 खासगी इंग्रजी शाळांचा समावेश आहे। ईसा मार्फत हा संप पुकारण्यात आलेला आहे। याविषयी आपण अधिक जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत पुण्याला। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या संपर्कात आहेत। अद्वैत, आज हा संप पुकारण्यात आलेला आहे, पण तरी देखील काही खासगी शाळांचा या संपामध्ये समावेश आहे, काही शाळांचा यामध्ये समावेश नाही। थोडासा संभ्रम सुरुवातीला होता की शाळा सुरू आहेत की नाही। ओव्हरऑलच या सगळ्याविषयी तुम्ही काय सांगाल? सुवर्ण, अगदी बरोबर आहे। पुण्यामध्ये सुद्धा जवळपास 200 शाळांनी सहभाग घेतलाय, परंतु बालशिक्षण असेल, SPM या ज्या शाळा आहेत अभिनव, या सहभागी नाही आहेत। आपल्यासोबत राजेंद्र सिंह आहेत, संघटनेचे अध्यक्ष। मला सांगा की काही शाळा सहभागी आहेत, काही नाही आहेत, असं काय, एकजूट का नाही आहे? ज्या शाळा मायनॉरिटीमध्ये येतात किंवा एवढी पैशाची त्यांना अडचण आलेली नाही आहे, अशा शाळांनी पाठिंबा जरूर दिला आहे, पण शाळेला बंद नाही केलेला आहे। असं नाही की शाळा बरोबर नाही आहेत, त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात पाठिंबा किती वर्ष झाले आणि तुमची किती थकबाकी जी आहे 25% गरीब विद्यार्थ्यापोटी सरकारने दिलेलं नाही आहे? तावडे तर म्हणतात की आम्ही दिलेले आहे म्हणून। 2012 पासून शिक्षण हक्क कायदा लागू झाला, त्यापासून विद्यार्थी आपण घेतोय। सर्वसाधारणपणे 1 लाख विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आता मागच्या वर्षी झालेलं आहे। 2017, 18 आणि 18-19 ह्या 2 वर्षाचे पैसे सर्व महाराष्ट्रातल्या सर्व शाळांना मिळालेला नाही आहे आणि काही शाळांना 12 पासून पैसे मिळाले। थकबाकी तुमची आता सर्वसाधारणपणे 600 कोटी अशी थकबाकी दिसते आहे आणि त्याच्यामुळे आर्थिक बोजा शाळेंवर काय होते? हा आर्थिक डोलारात कोसळायला लागलेला शाळांचा काय परिस्थिती आहे? शाळांची बंद पुकारण्याचं हेच मुख्य कारण आहे की जर असंच चालत राहिलं तर कदाचित प्रायव्हेट शाळा महाराष्ट्रातनं अदृश्य होतील, बंद होतील कायमस्वरूपी। हा इशारा आम्ही लोकांना आणि गव्हर्नमेंटला देतोय। त्यासाठीच आम्ही हा शांत पद्धतीने। व्यतिरिक्त अजून काय तुमच्या मागण्या आहेत? पाठ्यपुस्तक असेल ते सरकारने द्यावं किंवा जो स्कूल व्हॅनच्या अपघाताचा मुद्दा आहे मुख्याध्यापकावरती, थोडक्यात सांगा काय काय मागण्या आहेत? आमच्या मुख्य 4 मागण्या आहेत। दर्जावाढ हे ऑनलाईन व्हावं, 1 नोव्हेंबरचा GR हा रद्द करावा आणि जे डिफॉल्टर पॅरेंट्स आहेत, जे जाणून बुजून फीस भरत नाहीत, अशा पालकांवर कारवाई व्हावी पटकन। आणि महत्त्वाचा मुद्दा की शाळेय बसमध्ये अपघात झाला तर त्याचा जो जबाबदारी आणि अटक ती मुख्याध्यापकाला होते, हा GR तुरंत रद्द करावा। थोडक्यात शेवटचा प्रश्न, या बंदमुळं ऐकलं नाही, पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? या बंद आम्हाला अपेक्षा आहे की गव्हर्नमेंट काही ना काही संवाद करून ह्याच्यातनं मार्ग काढेल, परंतु जर काय असं झालं तर आम्ही पुढे नॉन कॉपरेशन मुवमेंट चालवू। सुवर्णा यांचा दावा असा आहे की जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांना 25% गरीब वंचित प्रवेश दिलेला आहे, परंतु त्यांच्या शुल्कापोटी 600 कोटी इतकी रक्कम सरकारने दिलेली नाही आहे। सरकार चालढकल करते आणि हा सगळा आर्थिक डोलारा सांभाळणं अशक्य बनलेलं आहे शाळांना। त्यामुळे या शाळा कोलमडून पडतील आणि खाजगी इंग्रजी शाळा नावालाही शिल्लक राहणार नाहीत। त्यामुळे सरकारने दखल घ्यावी, यासाठी हा आजचा बंद आहे। नक्की, धन्यवाद अद्वैत। आपण सविस्तर संवाद या संपाविषयी साधल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या संपर्कात होते।